जिल्हा परिषद शाळांना प्रोत्साहनासाठी ग्रामविकास खातं राज्यभर व्यापी काही निर्णय वेगळा घेणार आहे का? नाही, महाराष्ट्र सरकारने खूप चांगला निर्णय घेतलेले आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदय, शिक्षण मंत्री महोदय, आम्ही मंत्रिमंडळातले सगळे सहकारी, खास करून मुख्यमंत्र्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देईन की आज पालकांना प्रोत्साहन देणं आणि बालकांना ॲडमिशनसाठी प्रोत्साहित करणं हे काम आज शासनाच्या वतीनं होताना आपण बघतो आहे. त्यासाठी सगळ्या जिल्हा परिषद शाळा खूप सुंदर झाल्या पाहिजेत, आदर्श शाळा झाल्या पाहिजेत, चांगल्या इमारती असल्या पाहिजेत, चांगली शिक्षण व्यवस्था असली पाहिजे. मुलांसाठी आपण बघितलं असेल गणवेश पहिल्या दिवशी देतं आहे सरकार, त्यासोबत शूज देतं आहे, त्याच्यासोबत दप्तर देतं आहे, त्यासोबत शालेय पोषण आहार चालू आहे. त्यामुळं शिक्षण चांगलं मिळण्यासाठी ज्या ज्या सुविधा सरकारच्याकडून देणं अपेक्षित आहे त्या सगळ्या सुविधा देताना सरकार आपण बघतो आहे. आणि मला वाटते सगळ्या सुविधा सरकार देते, मोफत धान्य देते, मोफत सगळ्या गोष्टी करतं. आणखीन तुम्ही मोफत कसं मागताय सगळ्या गोष्टी? काल मावळमध्ये जी पूल दुर्घटना घडली त्यानंतर अनेक गोष्टी पुढे येत आहेत. अजित पवार तिथे गेले आहेत म्हणून विरोधकांकडून वारंवार टीका होती. पालकमंत्री असं कुठलीही गोष्ट घडणं हे दुःखद असतं आणि अशा घटना घडल्या तर त्याचं दुःख आपण सगळेजण व्यक्त करतो. आणि माझं म्हणणं आहे की ह्या घटना का घडल्या याचा शोध घेणं खरं वास्तविक पाहता अपेक्षित आहे आणि त्याची चौकशी शासन स्तरानं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिलेले आहेत. त्याच्यात चौकशी होईल आणि संबंधित काय कारणं आहेत त्याचं माहिती घेऊन जर त्याच्यामध्ये कोण दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल. पण कुठल्याही कारवाईनं गेलेल्या लोकांचे जीव परत येत नाहीत ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं खूप दुःखाची गोष्ट आहे. परंतु आता ज्या घटना घडलेल्या आहेत त्याचं चौकशी होईल आणि कोण गेलं कोण नाही गेलं या विषयाचा आपण जास्त चर्चा न करता संबंधित घटनेवर आपण दुःख व्यक्त करतोय त्या कुटुंबाच्या पाठीशी आपण उभं राहणं आणि त्या घटनेच्या मुळाशी जाणं हे आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. त्याला जोडून एक प्रश्न आहे की आता वारी येते पंढरपुरातले ब्रिटिशकालीन पूल दगडी पुलाला पुले आहेत मोठे, त्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिटही करण्याची गरज आहे. नाही, बिलकुल आपण म्हणता ते खरं आहे की ब्रिटिशकालीन काही पूल आहेत त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट होणं आवश्यक आहे. मला वाटतं स्ट्रक्चरल ऑडिट त्याचं झालेलं आहे. त्या संदर्भात तो आपण वाहतुकीसाठी तर करत नाही, पाऊल लोकांच्या पादचारी मार्ग म्हणूनच आपण त्याचा वापर करतो आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जड वाहतूक आपण करतच नाही आहे. त्यामुळे त्याची काळजी आपण घेतो आहे. पण मी आपल्याला नम्रपणे सांगेन की त्या ठिकाणी खूप मोठ्या पुलाची गरज आत्ता आहे आणि यावर्षीच आपण तो पूल मंजूर करून पुढच्या वर्षीपर्यंत त्याचं काम चालू असेल अशा पद्धतीचं आपण काम हातामध्ये घेणार आहे आणि पंढरपूरचा चेहरा मोहरा बदलणार आहे आणि खास करून विठुरायाच्या मंदिराचा त्याला भव्य दिव्य स्वरूप देणारा जो पंढरपूरचा कॉरिडॉर आहे तोही मुख्यमंत्री महोदयांच्या आमच्या सरकारच्या विचाराधीन आहे. आणि त्या संदर्भात सगळ्या व्यापारी बांधव ग्रामस्थांनी सगळ्यांचं सहकार्य झालं तर तो एक भव्य दिव्य अशा पद्धतीचं पंढरपूर उभं राहिलेलं आपण सगळ्यांनी बघू. इतर पूल आहेत नीरा नदीवरचा अकलूजचा असेल किंवा पंढरपूरचे दोन इतरही पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट होईल वारीपूर्वी. मला एक आपल्याला सांगायचं आहे की सगळे जे पूल आहेत जुने ब्रिटिशकालीन पूल किंवा जुने पूल आहेत हे सगळे जड वाहनासाठी बंद केलेले आहेत. नव्यानं जे पूल आहेत त्यावरच वाहतूक होते. त्यामुळं तरी त्याचे बिलकुल त्याचं ऑडिट केलेलं आहे आणि त्याची आता ज्या उर्वरित पुलांचं ऑडिट आपण करून घेऊ आणि जे पूल वाहतुकीसाठी योग्य आहेत का याची खात्री करणं तर ती जबाबदारी आपली आहे ते आपण करू. आणि जे जुने ब्रिटिशकालीन पूल आहेत ते पादचारी वाहतुकीसाठीच आपण वापरतोय, त्याचा कुठलाही जड वाहतुकीसाठी वापर होणार नाही. पुलासंदर्भात 8 कोटी अजून देखील तसे खड्डे आहेत. वारी सध्या खड्डे अजून हाय असे आहेत. नाही, आता वारीच्या अनुषंगानं वारीच्या जे रस्ते आहेत मला वाटतं मुख्य पालखी मार्ग आहे तो तर बऱ्यापैकी खूप सुंदर पालखी मार्ग आहे. काही ठिकाणी रस्त्याची कामं चालू आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा मागच्या वर्षी वारीचे काम वारी होती तेव्हा हायवेची कामं चालू होती तेव्हा हीच परिस्थिती निर्माण झालेली होती. पण एक लक्षात घ्या की जेव्हा कायमची स्थायी व्यवस्था आपण उभ्या करतो तेव्हा थोडासा त्रास होतो. जेव्हा आपण पंढरपूर शहराच्या बाजूच्या रस्त्याची कामं पुलाची कामं चालू आहेत तेव्हा आपल्याला थोडासा त्रास चालू वर्षीच्या वारीला होणार आहे याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे. परंतु तरी आपण तातडीच्या सूचना देऊन वारीची वाहतूक व्यवस्थित व्हावी म्हणून आपण सूचना दिल्या. त्याचं काम युद्धपातळीवर चालू आहे आणि मी आपल्याला आश्वस्त करतो की वारी यायच्या अगोदर वारीच्या वारकऱ्यांना आलेल्या सगळ्याच भाविक भक्तांना
कुठलीही गैरसोय होणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था आपण उभी करू. आणि त्याच्यासाठी मला आपल्याला माहिती आहे की मी 2-3 दिवसातनं एकदा पंढरपूरला येतो आहे, सोलापूरला जातो आहे, पालखी मार्गाला जातो आहे. त्याच्यामध्ये कुठलं बाकीचं कुठली मनामध्ये दुसरं काही ठेवून आपण येत नाही. फक्त ह्या व्यवस्था चांगल्या झाल्या पाहिजेत. माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या सूचना आहेत की माझ्या वारकऱ्यांना त्रास नाही झाला पाहिजे, भावी भक्तांना त्रास नाही झाला पाहिजे, पालख्या व्यवस्थित तो उत्सव पार पडला पाहिजे. आणि म्हणून सगळ्या सूचनाची अंमलबजावणी खाली प्रशासन करतं आहे का, आणि त्या दृष्टीने आपण सगळ्या गोष्टी तपासण्यासाठी येत जात असतो, एवढंच कारण आहे. तिळवंडी पुलाला 8 कोटीचा निधी दिला होता असं पत्र संजय राऊतांनी आज प्रसिद्ध केलं. मावळच्या पुलासाठी 8 कोटी रुपयाचं टेंडर निघालं होतं, मात्र काम झालं नाही असं पत्र संजय राऊतांनी आज पुढे आणले मागील सरकारच्या काळात. मला एक त्यांच्याविषयी अधिकचं बोलावं असं माझं मत नाही आहे. कारण ते युक्रेनमध्ये झालेल्या युद्धावर पण बोलतात आणि अमेरिकेत झालेल्या घडामोडीवर त्यांचं मत ते व्यक्त करतात. त्या माणसाच्या एवढ्या उत्तुंग व्यक्तिमत्वावर मी बोलणं अपेक्षित नाही. साधारणपणे काही संख्या वाढवणार आहे आपण? नाही, आता प्रातिनिधिक स्वरूपात माननीय मुख्यमंत्री मोदयांनी देवस्थान समितीला मी मनापासून धन्यवाद देईन की आपण जी व्यवस्था उभी केलेली आहे, तासनतास लोक उभी राहतात. टोकन दिलं तर त्याला माहिती आहे की कुठल्या वेळेत दर्शन मिळणार आहे, त्यामुळे त्या वेळेत येऊन तो दर्शन घेईल. त्यामुळं आता आपण प्रातिनिधिक स्वरूपात आपण ट्रायल बेसिसवर आपण ती व्यवस्था चालू केलेली आहे. जर ती यशस्वी झाली तर टप्प्याटप्प्यानं आपण टोकन सिस्टम आपण वाढवणार आहोत आणि भाविकांना चांगलं दर्शन मिळेल याची व्यवस्था आपण करणार आहोत. त्यामुळं आज खऱ्या अर्थानं पंढरपूरच्या दर्शनाच्या रांगेमध्ये उभ्या राहणाऱ्या भाविक भक्तांना दिलासा भविष्यात नक्की मिळेल अशी परिस्थिती निर्माण झाली. राष्ट्रवादी शरद पवार गटातील अनेक आमदार म्हणतात की सत्तेच्या जवळ गेलं पाहिजे, पण सुप्रियाताईंमुळे निर्णय होत नाही असंही आता आमदार बोलायला सुरुवात झाली. काय खरं वाटतं? आता त्यांच्या पक्षात काय चाललं मी कसं सांगणार, त्यांच्या मनात काय हे कसं मी सांगणार. पण अनेक जण आमच्याजवळ त्यांची मनं मोकळी करतात हे मात्र नक्की आहे. किती आकडा देईल मन मोकळी केलेल्या आमदारांचा आकडा? मला नाही वाटत एका दुसरा सोडला तर सगळ्यांची मनं मोकळी झालेली आहेत. चंद्रभागा वाळवंटातील राडा रोडा सगळा काढलाय, एकीकडे उजनी 50% आज भरती आहे. काय आव्हान करावं वारकऱ्यांना? मी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, फक्त पंढरपूरच्या वाळवंटातला चंद्रभागेच्या पात्रातलाच राडा रोडा काढला असं नाही, अख्ख्या गावातला राडा रोडा काढायचं काम चालू आहे. सगळे रस्ते आपण स्वच्छ केलेले आहेत. रस्त्यामध्ये दोन्ही बाजूना जे अतिक्रमण झालेलं होतं त्या अतिक्रमण काढण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्याचंही काम चालू आहे. आपण सगळे साक्षीदार त्या घटनेच्या आहात. त्यामुळे जे वाहतुकीला अडचण आहे, ज्या गोष्टीमुळे वारीला अडचण येईल अशी एकही गोष्ट आपण होऊ देणार नाही. आणि स्वच्छतेच्या बाबतीत आपण सांगितलं की आता ही स्वच्छता संपली की मी स्वतःच एक दिवस पंढरपूर साफ करायला येणार आहे. माझ्यासोबत माझे सगळे सहकारी येतील आणि अनेक सेवाभावी संस्था या स्वच्छतेच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे आता पहिल्या टप्प्यातली स्वच्छता करण्याचं काम चालू आहे. आणि मला आनंद आहे, आता वाळवंटामध्ये खूप भक्तिभावानं लोक वारकरी पूजा करतात आणि वाळवंट मला वाटतं जवळजवळ 30-35-40% त्याच्यावर अतिक्रमण झालेलं होतं. मातीचे ढिगारे, दगडाचे ढिगारे असं होतं. हे सगळं साफ करून या सगळ्या भाविक भक्तांच्यासाठी भव्य असं नदीपात्र वाळवंट आपण तयार केलेलं आहे. त्यामुळे भाविक भक्त आणि वारकरी याचा आनंद नक्की यावर्षी घेतील. बंद होत आहेत आणि हेच आज राज्य सरकारसमोर एक आव्हान आहे, याविषयी आपण काय? नाही, पटसंख्या कमी होणं, जिल्हा परिषदेची शाळा बंद पडणं हे खेदजनक आहे. आणि त्याच्यासोबत खाजगी शाळांचं जे वाढलेलं प्रस्थ आहे याही गोष्टी आव्हानात्मक आहेत. पण शेवटी शिक्षण मिळालं पाहिजे, कुठून तरी मिळालं पाहिजे ही भूमिका आहे. परंतु आपल्या जिल्हा परिषद आणि शासनाच्या शाळा टिकल्या पाहिजेत, वाढल्या पाहिजेत. त्याचा प्रयोग म्हणून मुख्यमंत्री महोदय आपण बघताय की या शाळांच्या इमारती असतील, कंपाऊंड असतील, शाळेतल्या सगळ्या व्यवस्था असतील, आता बदलत्या परिस्थितीप्रमाणे ज्या खाजगी शाळांच्या स्पर्धेमध्ये आपल्या जिल्हा परिषद शाळा उतरल्या पाहिजेत अशा पद्धतीच्या मॉडेल शाळा तयार करण्याचं काम आपण शासनाच्या माध्यमातून होताना आपण बघतोय. त्यामुळं आता आपण सगळ्या बाजूनं मजबूतीनं या शाळा आधुनिक करत असताना तिथं पटसंख्याही वाढली पाहिजे आणि ती टिकली पण पाहिजे. आणि ती टिकवायची असेल तर उच्च दर्जाचं शिक्षण आपल्याला द्यायला लागेल. म्हणून आपण त्याही दृष्टीनं आपण शासन प्रयत्न करतो. त्याचाच आजचा भाग आहे की पालकांना या शाळेमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी प्रवृत्त करणं आणि या ठिकाणी चांगलं शिक्षण देणं. चरण सेवा प्रकल्प वारीत राबवला जाणार आहे. चरण सेवा प्रकल्प वारीत राबवला जाणार आहे मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आणि आपल्या खात्यामध्ये काय? नाही, नक्की आपण वारकरी खूप
खूप मोठा प्रवास करतात, 100-120 किलोमीटरचा प्रवास ओव्हरऑल आपण बघता की जेव्हा होतो तेव्हा अनेक काही वयस्कर वारकरी असतात, काही वयस्कर आमच्या वारकरी भगिनी असतात आणि यांना बऱ्याचदा पायाचा त्रास होतो, कधीतरी पाय त्यांनाही दुखतो माणूस, पण भाव एवढा असतो की किती पाय दुखलं तरी मला पंढरीला पोचायचं आहे, माझ्या माऊलीच्या पालखीत मला चालायचं आहे, मला विठुरायाचं दर्शन घ्यायचं आहे, हा जो भाव असतो तो त्यांना पुढे घेऊन जात असतो. पण त्यांच्या त्या जो भाव, त्यांच्या ज्या भावना आहेत त्या भावनाला बळ देत असताना जर आम्हाला काही वारकऱ्यांची सेवा करता आली, काही भगिनींची आमची सेवा करता आली, तर मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला सूचना दिल्या की अशा लोकांच्यासाठी चरणसेवा ही एक नवीन सेवा आपण द्यावी. म्हणून आम्ही मुख्यमंत्री वारकरी सेवा केंद्र आपण जवळजवळ 42 वारकरी सेवा केंद्र आपण उभी करतो आहे आणि त्या सेवा केंद्रामध्ये सगळ्या सुविधा आपण मेडिकल, डॉक्टर, त्याच्यासोबत आपण झोपण्याची सोय, महिलांच्या आंघोळीची सोय, महिलांच्या शौचालयाची सोय आणि त्यासोबत त्यांच्या मसाजची सोय, विसावा विसावा आपण गेलं त्या मसाजची सोय, या सगळ्या सुविधा चरण सेवा करण्याचं आणि हे भाग्य मला वाटतं आपल्या सगळ्यांना मिळणं हेच आपल्या दृष्टीने भाग्य आहे आणि ती सेवा देण्याचा मुख्यमंत्री महोदयांचा संकल्प आहे आणि त्या अनुषंगानं हे काम चालू आहे.